हरिओम हरिओम पाहुणे आवाज विको कमी करा थोडा. हरिओम हरी हॅलो राम कृष्ण कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे 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 राम हरे जय 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 राम बोलू नका. महिला मंडळी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुखाले हो साधनी सुखाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा
बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल सर्व सुनाच्या गर्भावर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर सर्व सुनाच्या गर्भावर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम हे राम कृष्ण हे राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम हे राम कृष्ण हरे राम हे राम कृष्ण हरे राम हे हरी भावी गावी गीता शुद्ध करोनी तुझा भाव आहे तरी हा सुलभ भावी गावी गीता शुद्ध करोनी तुझा भाव आहे तरी हा गुण दोष मना तुझा आवाही देव तरी हा सुलभ गुण दोष मना तुझा आवाही देव तरी हा सुलभ मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुझा आवाही देव तरी हा सुलभ भक्त ठिकाणा करी संताच्या
राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ वचनान राहे समाधान तुझ भावा हे देव हरे दुखा मने पार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार मने पार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव कल्या तुझ तुझ भावा हे देव तरी हा सुलभ तरी हा सुलभ तरी हा सुलभ तुझ भावा हे देव तरी हा सुलभ हरि विठो कुमार हरि विठो भावे गावे गीता भावे गावे गीता भावे गावे गीता भावे गावे गीता भावे गीता भावे गावे
तरी हा सुलभ उपावा तरी हा सुलभ उपावा उपावा तरी हा सुलभ उपावा
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव अनेकांती कानी गुणदोष मनानानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शरणांगत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सखा राम नित्य स्मरता भव भय हरे मिळे सायुज्यता अनाथा जीवांच्या कैवल्य धामा नमस्कार माझा सद्गुरु सखा राम आइए हनुमंत विराजिए कथा करू मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारो पवन कुमार सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा देवा ओ स्वामी तुकया ठाला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्रीनारायण
देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हरी ज्ञानेश्वरी की जय हरारे हरारे भावी गावी गीत शुद्ध करोनी चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी परमात्म्याची सुप्त शक्ती वा ब्रह्मचित्कला आईसाहेब आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाई सद्गुरु गजानन महाराज रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम अपार आणि अपूर्व कृपेने भारतच नाही जगतामध्ये शिस्त काय विषय असतो? शिस्त शब्दाचा मूळ अर्थ ज्या प्रांतातून लोकांना कळतो तो प्रांत म्हणजे विदर्भ आणि ती नगरी म्हणजे शेगाव. जगाच्या पाठीवर शिस्त शिकवणारा एकच संस्थान एकच परिसर ते म्हणजे सद्गुरु गजानन महाराजांची पावन नगरी. आणि त्या पावन परिसरामध्ये अनेक संत महंत आमचं श्रद्धास्थान समर्थ सद्गुरु श्री सखाराम महाराज इलोरेकर भुजने महाराज आदी करून लहान मोठी सर्व संत मंडळी यांनी परमार्थाचा जो पाया रोवला आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जो आपल्या परिसरामध्ये आपण तो वारसा जपवत आहोत. श्रीराम महाराज असतील आदी करून थोर मोठी सगळी मंडळी या सर्वांनी अगदी कन्या भाकरी खाऊन हे उत्सव सुरू केलेले असतील. आणि इवलेसे रूप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी असं हे छोटस रूप फार मोठं स्वरूप त्याला प्राप्त झालं. आणि अशा या पावन परिसरामध्ये पुण्यभूमी असलेलं आपलं हे निमगाव नगरी, या नगरीमध्ये आपल्या गावाचं ग्रामदैवत नवनाथ भगवान आणि नवनाथ भगवंताच्या या पावन दरबारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत सावता महाराज आदी करून ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकरी संप्रदायातील मोठी मंडळी सर्वांच्या आशीर्वादाने धनदाते मंडळी, श्रमदाते मंडळी, अन्नदाते मंडळी, खूप सर्व लहान थोर मंडळी सर्वांच्या अनमोल अशा सहकार्याने याही वर्षी गेल्या 19 वर्षापासून चालत आलेल्या या सप्ताहाचं हे 20वं वर्ष आहे. देव, धर्म आणि देश. मला फार आवडलं ते खाली लिहिलेलं. याची क्रांती व्हावी, यात काहीतरी सुधारणा व्हावी, उत्क्रांती व्हावी याकरता केलेला हा धार्मिक उत्सव आहे. आणि सनातन धर्माच्या या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपण सगळे मायबाप श्रोतृवर्ग या संबंधाने कार्यक्रमाचा जो गाभा आहे तो आहे भगवान शंकराची दिव्य पावन चरित्र कथा, ज्यांच्या श्रीमुखातून आपण ही कथा श्रवण करत आहात. माझे मोठे बंधू हरिभक्तीपरायण गुरुवर्य संत दासगिरी महाराज तोरणाळेकर यांच्या श्रीमुखातून शिवपुराणाची दिव्य पावन कथा आपण श्रवण करत आहात. भगवान शिवजींचं हे दिव्य पावन चरित्र आहे. आणि यामध्ये वारकरी संप्रदायाला अनुसरून काकडा, हरिपाठ, रात्रीला कीर्तनाची सेवा असा एकंदरीत कार्यक्रम आहे. या संबंधाने गावातील सगळी लहान थोर मंडळी आपण या मंडपात उपस्थित आहात. या मंडपात उपस्थित प्रत्येक माणूस माझ्याकरता आदरणीय, वंदनीय, पूजनीय आहे. मुक्ताबाईवर माझी जेवढी श्रद्धा आहे तेवढीच तुमच्या सर्वांवर श्रद्धा आहे, तेवढंच प्रेम तुमच्याविषयी आहे, पांडुरंगासारखा आदर तुमच्याबद्दल आहे. आणि या संबंधाने उपस्थित माटरगावकर भजनी मंडळी, विजय महाराज, त्यानंतर हरिओम महाराज मृदंग क्षेत्रामध्ये आमचे परम मित्र फुलीकर हरिओम महाराज, त्यानंतर गजानन महाराज, विठ्ठल महाराज आणि सर्व महाराज मंडळी. आणि हा मधुर आणि गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. साऊंड सिस्टीम कुठली आहे मला माहिती नाही, पण फार सुंदर आहे. घेतलीच आहे गावातली जवळ पळसखेड, वा वा, वैभव भाऊ त्यांचं गोड अशी साऊंड सिस्टीम. आणि आपण फार प्रसन्न चेहऱ्याने बसलेले सगळे, मला ज्यांचे ज्यांचे चेहरे दिसत आहे, काहीचे फक्त चष्मे दिसत आहे, काहीचे चेहरे दिसत आहे, तुम्हा सर्वांच्या चरणी प्रेमभाव व्यक्त करून आमचे हरिभक्तीपरायण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचं प्रसारण करणारे आमचे नारायण महाराज गिरी तेही कीर्तनाला उपस्थित आहे. आमचे विकास महाराज वर्धा तेही उपस्थित आहे. आपण सगळे या मंडपातले उपस्थित मला आदरणीय आहात.
आणि आजच्या या कीर्तनाची सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा सुयोग आहे. विशेषतः वाडी महाळुंगी येथील बालगोपाल भजनी मंडळी, पहा बरं काय सुंदर दिसत आहे लेकर या ड्रेसमध्ये. जगातला कितीही रुपयाचा ड्रेस आणि कितीही भारी ड्रेस घातला, म्हणजे पहिले असं होतं फाटका ड्रेस घातला की लाज वाटायची, आता फाटेल पॅन्टच 2,500 भेटतो. हे चाललं कुठं बा जग आपलं नेमकं. ती इथं फाटलेला असतो ना तो, म्हणजे आम्हाला ते लहानपणी जर थिगळ लागलो तर लाज वाटायची, ते असं शर्ट करून जायचो आम्ही शाळेत. आता ते बिनधास. परंतु जगातला इतर कोणताही फॅशनेबल ड्रेस घाला, हा ड्रेस घातल्यानंतर त्या फॅशनेबल ड्रेस घालणाऱ्याला कुणीही धक्का मारून जाईल. पण ऐका, हा ड्रेस घालणाऱ्याच्या 90 वर्षाचा म्हातारा जरी मंडपात आला तर या 5 वर्षाच्या लेकराच्या पाया पडेल. ही या वारकरी संप्रदायाच्या ड्रेसची किंमत आहे. हे नुसती ड्रेसची किंमत आहे. आम्ही नुसतं साधूचा वेश धारण केला, चांगले कपडे घालतो, व्यासपीठावर उभं राहतो, तुमच्याशी 2 शब्द बोलतो. मला असं वाटते वा ज्ञानोबा तुकोबाचे विचार घेऊन आम्ही जर तुमच्यापर्यंत येतो आणि नुसते साधूचे कपडे घातले तर साधूचे कपडे घालून जर आम्हाला एवढा मान आहे, किंवा एवढ्या ते स्लाबच्या सगळ्या त्यांच्या घरी पंगत होती ना, सगळ्या त्या लाकडं आडवे उभे, एवढा ज्याच्या घरी एवढी मोठी बिल्डिंग बांधायला काढीत होतं, या वर्षी म्हणता बा नाही यंदा आपलं जमणार नाही, बरं पहिलेच कर्ज झालं नाही, तरी आदर भाव प्रेम भाव केवढा आदर त्या भोजनामधला वगैरे वगैरे. एवढा आदर सन्मान कशामुळे मिळतोय तर फक्त या ड्रेसमुळे. मग नुसतं साधूचा ड्रेस घातला तर एवढा आदर सन्मान आहे. आमचे गुरुजी सांगतात किंवा वारकऱ्याला लोक देव म्हणून पूजतात, वारकऱ्याची पूजा लोक देव म्हणून करतात, फक्त वारकरी देवासारखा राहिला पाहिजे. हे महत्वाचं अगदी सोन्याच्या अक्षरातलं वाक्य आहे. आणि असं आपण सर्व या संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी, वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायाच्या परंपरेतला संप्रदाय. 3 संप्रदायाची परंपरा घेऊन वारकरी संप्रदाय हा पुढे प्रवास करतो. कोणते कोणते संप्रदाय आहे तर एक संप्रदाय आहे दत्त संप्रदाय, दुसरा संप्रदाय नाथ संप्रदाय आणि तिसरा संप्रदाय चैतन्य संप्रदाय. या 3ही संप्रदायाची विचारधारा भिन्न भिन्न होती. नाथ संप्रदाय वेगळ्या उपासनेचा, दत्त संप्रदाय वेगळ्या उपासनेचा आणि चैतन्य संप्रदाय वेगळ्या उपासनेचा. या 3ही संत यांची परंपरा अशी होती, एक गुरु आणि एक शिष्य, एक गुरु आणि एक शिष्य. मग जर तसं पाहिलं तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ येथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी, चतुश्लोकचारी भागवत. हे चैतन्य संप्रदायाची परंपरा. दत्त संप्रदायाची परंपरा पहा, जो का निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्म्यास, आदि नारायण म्हणती त्या, तो सर्वांचा आद्य गुरु, तयाचा ब्रह्मानुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित, श्री अवधूत दत्तात्रय, तयाचा ब्रह्मानुग्रहित. आणि नाथ संप्रदायाची परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, काय गोड चाली म्हणतो वारकरी, कि मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षासी. आणखी एक अभंग आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लाजली सहज, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा लाजली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा. अशा या 3 संप्रदायाची परंपरा. नाथ संप्रदायाची परंपरा आली ज्ञानोबारायापर्यंत, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, आणि ज्ञानदेवा सार चोजविले. नाथ संप्रदायाची परंपरा गोरक्षनाथापासून ही परंपरा प्रारंभ होते, ती ज्ञानोबारायापर्यंत येऊन थांबली. एक गुरु आणि एक शिष्य. दत्त संप्रदायाची परंपरा एकनाथ महाराजांपर्यंत येऊन पोहोचली, एक गुरु आणि एक शिष्य. चैतन्य संप्रदायाची परंपरा तुकोबारायापर्यंत येऊन पोहोचली. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग हे 3ही संत एका ठिकाणी आले, एका विचाराने आले. आता बहुतेक ठिकाणी सरकार स्थापन होते
तीन लोक एका ठिकाणी येतात. ते तिघ एका विचाराने आले का सत्य करता आले? वा, धन्यवाद. एका विचाराने नाही, ते विचार भिन्न भिन्नता असेल, सत्य करता आले. आणि हे संप्रदाय तीन एका ठिकाणी आले. हे सत्य करता नाही, सत्य करता. काही सत्य करता एका ठिकाणी येतात आणि काही सत्य करता एका ठिकाणी येतात. कौरव एका ठिकाणी आले होते सत्य करता आणि पांडव एका ठिकाणी आले सत्य करता. विजय कोणाचा? पांडवाचा. ऐका, येतो धर्म ततो जय. हे तीनही संप्रदाय एका ठिकाणी आले, तिघांची विचारधारा एकत्रित आली आणि मग सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी एक संप्रदाय स्थापन केला. तो संप्रदाय वारकरी संप्रदाय, तो संप्रदाय वैष्णव संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदायाची मंडळी जेवढी दत्तात्रयाला मानते तेवढी गोरक्षनाथालाही मानते. वारकरी संप्रदायाची मंडळी जेवढी गोरक्षनाथाला मानते तेवढीच भोले बाबाची शिवरात्री प्रेमाने साजरी करते. याचा अर्थ असा आहे की सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार, सकळासी सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीचा नामे, सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीचा नामे, सकळासी ते आहे अधिकार, सकळासी ते आहे अधिकार. सकळासी ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मी इथे ही संप्रदायाची परंपरा सगळ्यांकरता खुली केली आणि सगळ्या मंडळींना एका ध्वजाखाली आणलं. सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे, कोणी कसंही असू द्या, कि सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है. हे सगळ्यांकरता खुला आहे. आणि अशा एका परंपरेचा बीज उत्सव आपल्या गावामध्ये साजरा होत आहे. कोणती बीज? धर्मनाथ बीज. प्रयाग क्षेत्रामध्ये राहणारे विक्रमादित्य राजा, विक्रमादित्य राजा मृत्युमुखी पडला आणि त्याच दिवशी गोरक्षनाथ त्या भूमीमध्ये आले होते आणि गोरक्षनाथासोबत मच्छिंद्रनाथही तिथे आलेले. आणि मग गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, एवढी गर्दा कशाची, सगळी प्रजाजन रडते आहे. आणि मग माहिती घेतली तर गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या स्मशानभूमीत विक्रम राजाचं प्रेत जाळायला ठेवलेलं. आणि मग ते प्रेत जाळायची वेळ अग्निदाह देणार, तेवढ्यात सगळी प्रजा धाय मोकलून रडू लागली. कारण राजा प्रजेवर प्रेम तसं करणारा होता. प्रत्येकाचं बापावर प्रेम जेवढं असावं, आईवर जेवढं प्रेम असावं, तेवढं सगळ्यांचं विक्रम राजावर प्रेम होतं. आणि त्यांच्या सौभाग्यवतीचं नाव रेवती. मग ती रेवती धाय मोकलून रडू लागली. प्रजा जमिनीवर अंग टाकून रडू लागली. जीव जायची वेळ आली. राजा, अरे आमचा प्राण न्यायला पाहिजे होता, आमचा राजा वाचायला पाहिजे होता. आणि मग गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथाची चर्चा चालली. गोरक्षा, मच्छिंद्रा, अरे काय गुरुदेव, काय प्रेम असेल या राजाचं आणि काय सेवा केली असेल राजाने. कुणाचं काही खाल्लं असेल नसेल तो भाग वेगळा, पण राजा
काय प्रेम या जनतेचं राजावर की याच्या करता नदीत उडी मारायला तयार आहे, याच्या करता मरायला तयार आहे. आणि एवढा मोठा जर राजा मरण पावतो आहे, मच्छिंद्रनाथाला त्याचं कळवळ आलं, महाराज याला अजून 10-12 वर्ष जर आयुष्य असतं फार चांगलं झालं असतं. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणतो, गुरुदेव तुमची जर आज्ञा असेल तर मी याला जिवंत करतो. कारण इतके म्हणजे नियम असा आहे किंवा जे जगावेशे वाटतात त्यांना आयुष्य नाही, आणि अख्खं गाव ज्याचा नवस करते. तुम्ही झोपले नाही इतक्या सुरुवातीला कसं काय झोपू म्हणा आम्ही. आता सगळं गाव ज्याच्या करता नवस करते. मी एकटा नाही बोलत. एक बाई भारतातली मुख्यमंत्री होती, ती आजारी पडली तर अख्ख्या राष्ट्राने देव पाण्यात ठेवला होता, देवा आमची एवढी आम्माजी वाचू दे. तामिळनाडू, ते लक्षात असेल तुमच्या. मी एवढ्या लोकांनी देव पाण्यात ठेवला कशा करता, आमचा एवढं ही मुख्यमंत्री आम्माजी वाचली पाहिजे. काहीतरी तिने केलं असेल की त्या लोकांकरता. आपले तर शेजारी नवस करतात, कारण आपण शेजाऱ्यांना इतका कंटाळा आणून ठेवलेला असतो. इकडून खिया ठोकीन, तिकडून इटाही उचलून आणीन, तो दगडच उचलून आणीन. काही लोकांचं अख्खं आयुष्य दगड इटा उचलत गेलं. ते डब्बा घेऊन बाहेर गेले, त्या डब्यात गिट्टी जमा करून आणता. आता याच्यापेक्षा पुढे काय सांगू बरं. असं बजेट बसवतात का रे, असं काऊन करत महाराज. असं बजेट बसवून ठेवतो पोराय करता. तो बजेट बसवता 9 इंचाच्या भीतीवर पाणी मारता पळत पाणी मारत होता. पोराचं बिल्डिंग बांधली, याचे पाय लटलट कापत होते. त्या मिस्त्रीला म्हणे पाया चांगला बक्का भरा. ते म्हणे तुला तुझ्या पायावर उभं राहता येईना आणि पाया कशाला पक्का भरा. असं बजेट बसवता त्याचाच बजेट बसला. एक दिवस तो 9 इंचाच्या भीतीवरून पडला आणि मेला. मग घरात जीव गुंतला. मग मोठा नातू जन्माला आला, नुसताच रडे पोरगा. मग ते सगून पाहाला एका मावशीकडे. पाहता ना तुमच्याकडे सगून, हा ते असं आदला लावून, कोणाचं आहे खंडोबाचं म्हणे नाही, नवनाथाचं अजिबात नाही, मुक्ताबाईचं नाही, गजानन बाबाचं नाही, म्हाताऱ्याचं पहा म्हाताऱ्याचं. आणि मग म्हातारा चिटकला वादला. अर हे तुमचा म्हातारा झाला तुमच्या पोटी, पहा तो बजेट बसवणारा. मग त्या बजेट बसवणारा आता घडवून मांडायचा. मग त्याच ते एवढा चिरा घडवून आणला आणि तो बसवला वावरात. करा रखवाली. जिवंतपणी बजेट बसवण्यात गेला आणि मेल्यावर पोराने त्याचा बजेट बसवला वावरात. आणि मग हे काही वर्ष गेले, त्याचा रंगरंगोटी निघून गेली. आणि मग त्या घर मालकाने सांगितलं तेवढं वावर डवरून ये गड्या, ते तेवढ्या खालच्या 2 पट्ट्या. मग तो रोजदार गेला, ते वावर काळीच, त्याच्या दगडात ना सापडे त्याच्यावर ठेवले ते डवऱ्यावर. त्यानं तो बजेटवाला म्हातारा उचलला आणि तो त्या वखरावर ठेवला. नुसता ठेवला नाही तरी तण निघेना, पाय दिला त्याच्यावर, बसला की चांगला बजेट. अरे बजेट बसवता ह्याचाच बजेट हुकला. आपल्या परिवारातले लोक आपल्यावर प्रेम करतील यात नवल नाही, ते राष्ट्रातले लोक प्रेम करतात. तसं विक्रम राजा मरण पावला आणि त्याकरता प्रजा रडत होती. मग मच्छिंद्रनाथ म्हटले यांना जिवंत करावं लागेल. गोरक्षनाथांनी ध्यान लावलं, पाहिलं याला जिवंत करता येणार नाही, कारण हा याच्या पुण्यामुळे मुक्त झाला. आता मुक्त झाला म्हटल्यावर त्याला वापस आणता येत नाही ना. आता काय करावं लागेल, याला जिवंत करावं. गुरुदेव माझी इच्छा, याला जिवंत करा. मग गुरु गोरक्षनाथांनी सांगितलं, मच्छिंद्रा मी माझा देह, सूक्ष्म देह, हा स्थूल देह इथे तुझ्याजवळ ठेवतो आणि मी 12 वर्ष याच्या देहामध्ये प्रवेश करतो, जगाचं कल्याण होईल असा राजा जिवंत पाहिजे. आणि मग गोरक्षनाथ त्याच्या देहात सूक्ष्म रूपाने प्रवेश करता. सगळी प्रजा रडत होती. आणि मग त्या एका बरोबरी भाषेमध्ये मच्छिंद्राला सांगितलं होतं की मी 12 वर्षापर्यंत इथे याच्या देहात राहील, पण हा जो माझा देह हा सुरक्षित ठेवायचा. मग तो मच्छिंद्रनाथाने गोरक्षाचा देह एका गुहेत लपवून ठेवला. त्याला बाहेरून दगड लावला. ते फक्त मच्छिंद्राला आणि एका स्त्रीला माहिती होतं. मदत घेतली तिची म्हणून. आणि मग गोरक्षनाथ त्याच्या देहात प्रवेश करतात. परकाया सिद्धी प्रवेश म्हणतात त्याला. आपल्या भारतातले साधू काही असे नव्हते.
ते साधारण नाही. एक बाबा येतो, तुम्ही बापू समोरून आल्याबरोबर तुमचं सगळं सांगतो. त्याने चांगले चांगले ढिल्ले केले भारतातले 150 आणे. बागेश्वर बाबा जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई. काय नारा लावला भारी. देशाचं स्वातंत्र्य दिन परवाच्या दिवशी, कालच नाही परवा कोणता दिन होता? गणतंत्र होता ना, स्वातंत्र्य होच म्हणता. विठाला विठाला महत्वाचा भाव असा आहे, परकाया प्रवेश सिद्धी गोरक्षनाथाला प्राप्त होती. आणि मग गोरक्षनाथाने त्याच्या देहात प्रवेश केला आणि राजा खाडकन उठून बसला त्या चितेवर. हे फक्त ऐकायचं आपण. जर समजा आपल्या गावातला एखादा बाबा असं उठून बसला तर काय होईल? ते खांदेकरी मरतीन जागेवर आणि मागचे राम बोल म्हणणारे मेले फरार. कारण ती जगाविरुद्ध गोष्ट घडेल ना. पण मग राजा उठून बसला आणि मग सगळी प्रजा, अरे वा देवा प्रभू खूप उपकार झाले तुमचे. मग 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, हे फक्त मच्छिंद्राला आणि त्या स्त्रीलाच माहिती होतं की हे राजा जरी असला पण राजा नाही, हे आमचे गुरु आहे. आणि मग राजा सुद्धा राजाच्या देहात असल्या कारणाने गोरक्षनाथ स्मशानात महादेवाच्या मंदिराच्या खाली ठेवलेल्या गुहेत आपला देह कसा आहे ते पाहण्याकरता दररोज महादेवाचं दर्शनाच्या निमित्ताने जायचं. आणि मग एक दिवस असा झाला, काही वर्ष गेले, काही महिने गेले आणि राणीला सुद्धा कळलं नाही. राजाच्या शरीरात गोरक्षनाथ असल्या कारणाने राणीचा आणि राजाचा संबंध येतो आणि आतापर्यंत राणीला मूलबाळ नव्हतं. म्हणून प्रजा धायमुकरून रडत होती की आम्हाला वारस नाही, राजकुमार नाही. आणि परकाया सिद्धी प्रवेश करून राजाच्या देहात प्रवेश केलेल्या गोरक्षनाथापासून रेवती नावाच्या राणीला एक पुत्र जन्माला आलं. त्याचं नाव आहे धर्मनाथ. असं आहे, त्याचं नाव आहे धर्मनाथ. आणि मग त्या धर्मनाथाला हळूहळू हळूहळू मोठा होतो. आणि एक दिवस धर्मनाथाची आई रेवती माता, ती माता जगदंबेची प्रार्थना करते ना, जगदंबा आई साहेब मला फक्त एवढंच वरदान दे की मी माझ्या पतीच्या अगोदर मला मरण येऊ. आणि ती दासी होती ना, ती हसली. राणी म्हणे का हसली? ते म्हणे काही नाही, सहज. ते म्हणे सहज हसायला तू काय वेडी आहे? नाही सहज हसली. सांग काय खरं? मग तिने सांगितलं, कारण तिला ते माहिती होतं मच्छिंद्राला त्या स्त्रीला. तिने तुला मारतेच म्हणे जीव आहे, सांग काय खरं आहे ते. तिने सांगितलं, अगं तुझा नवरा तर कधीच मरण पावला, हा तुझा मालक नाही, हे गोरक्षनाथ आहे त्यांच्या देहामध्ये. आणि 12 वर्षापर्यंत तुझ्या पतीच्या देहात राहतील, तेही प्रजेकरता त्या देहात आले, जगाचं कल्याण व्हावं याकरता. म्हणून 12 वर्षानंतर या राणीला माहिती पडलं आणि हिने गोरक्षनाथाचा देहच नष्ट केला, तुकडे 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 करून टाकले. माता पार्वतीने वीरभद्राला आणि तुंबरूला पाठवलं होतं. तुंबरूने आणि वीरभद्राने त्या देहाचा सांभाळ केला. पण काही कालखंडा अगोदर गोरक्षनाथाचं त्यांचं युद्ध झालं होतं. यांना वाटलं बरं आता गोरक्ष आपल्या ताब्यात आला, त्यांनी जास्त तुकडे केले. मच्छिंद्राला माहिती पडली गोष्ट. मच्छिंद्रनाथांनी भलं मोठं युद्ध त्या देवतांशी केलं. त्यांचा सूक्ष्म देह पुन्हा परत आणला. आणि काही दिवसानंतर गुरुदेवाचा देह जसाच्या तसा पुन्हा पुतळा उभा केला. आणि मग त्या पुतळ्यामध्ये गुरु गोरक्षनाथांनी, इकडे राजा एक दिवस रात्री झोपला आणि सकाळी उठायचा तर पुन्हा उठलाच नाही. पण मग त्या अगोदर गोरक्षनाथांनी त्या राजाच्या देहात असताना त्या राजाला, राजपुत्राला गादीवर बसवलं, त्याचा राज्याभिषेक केला. आणि मग मोकळे झाले की आता या राज्याला वारसदार आला, आपलं काम संपलं. आणि परकाया सिद्धी प्रवेशानुसार इकडे राजाचा देह पडला आणि तिकडे गोरक्षनाथ पुन्हा जिवंत झाले. आणि मग गोरक्षनाथांनी प्रयाग क्षेत्रामध्ये नाथ संप्रदायाची दीक्षा त्या विक्रम राजाच्या पोराला दिली. त्याचं नाव धर्मनाथ. तो गोरक्षनाथाचा पुत्र होता.
तसा त्या रेवतीचाही पुत्र होता आणि त्या राजाचा राजकुमार होता रेवत राजाचा, त्या विक्रम राजाचा. आणि मग तो धर्मनाथ त्याने गोरक्षनाथाच्या परंपरेची दीक्षा घेतली ती माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी, आणि तो गोरक्षनाथाचा शिष्य झाला. म्हणून त्या बीजेला धर्मनाथ बीज असं म्हणतात. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याच्या निमित्तानं कार्यक्रम आहे ते माहिती सांगावी लागेल ना लोकांना, हे की नाही. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा हे धर्मनाथ बीज त्या करता साजरी केल्या, ते ऐका. आणि असं वर्णन आहे त्या नवनाथ ग्रंथामध्ये की ही धर्मनाथ बीज जो कायेनं वाचेनं मनानं या धर्मनाथ बीजेच्या कार्यात सेवा करेल त्याला आयुष्यात कुठल्याच प्रकारची कमी पडणार नाही. आणि तुम्ही पहा हे सगळे मला विशेष आनंद वाटतो किंवा या नाथ संस्थानात असलेल्या कार्यक्रमाची सगळी संरचना ही या तरुण मंडळीकडे आहे. हे बहुतेक इकडे येत नाही. आता हा पिरियड तर त्यांचा मोबाईलवर ते खेळायचा आहे, काय म्हणतात त्याला ते, पबजी नाही, पबजी बंद झाला आता, फ्री फायर. शाबास. इकडे वान कसं काय पडलं रे. हे सगळे धर्मनाथ कुठे गेले ऐका. त्यात लहान लेकर आहे, कमी जास्त होणारच आहे. ऐका महत्वाचं काय म्हण कीर्तन. हे एवढा सुंदर उत्सव धर्मनाथ बीजेचा आपल्या गावामध्ये साजरा होत आहे. देव धर्म आणि देश याच्या करता काही लोकांनी प्राण दिला की देव धर्म न देशासाठी प्राण घेतला हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देशाकरता देवाकरता अर्पण होणारे जे जीव आहे किंबहुना आता आपल्याला जीव द्यायचं काम नाही देशाकरता, फक्त देशाच्या योग्य दिशेला जी माणसं काम करत आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे देशाची सेवा आहे. आता काही तलवार घेऊन युद्ध लढायचं काम नाही आपल्याला. आणि आता जर तलवार घेऊन लढायचं काम पडलं तर अर्धे लोक त्या तलवारीच्या वजनच खाली बसतील. एवढी तलवार सांभाळणं सहज शक्य आहे का. ते छत्रपती शिवाजी महाराज जिंकाया गेले ते गड वीरतानाजी तो पाडी उदय बाणाचं मड. देवाची टकली घोरपड वर एक एक चढ. यशवंती नावाची घोरपड वर जायचं होतं किल्ल्यावर. वर जा रुबाबदारा जावं लागेल ना छत्रपतीच्या चरित्राला. का असं चालेल यशवंती बेटा जातेस का ग वर जरा असं कसं काय चालेल. हे जरा धर्मनाथाच्या चरित्राने जाम झालते ना. ते सगळ्या प्रकारचा माल आहे माझ्याकडे. यशवंती बेटा समजा तो आवाजच तसा लागेल ना. मिलिटरी मनचा आवाज कसा अटेन्शन. समजा पोलिसने गाडी उभी केली, अरे बाजूला लाव गाडी, असा आवाज ऐकल्याबरोबर लोक घाबरले पाहिजे. एकदम वस्ताद माणूस बुलेट घेऊन उभा आणि टोपी घातलेली पांढरे ते खाकी कपडे घातलेले आणि तो जर इथे आला, अरे बाजूला लाव गाडी, ह्या आवाजात काय दम आहे. त्याला तसा भारदस्त आवाज आहे. शूर कथा, वीर कथा, देव धर्म आणि देश. आपल्याला हे काही करायचं काम नाही, पण ऐका कोणतंही काम करण्याकरता तरुण हा महत्वाचा आहे. कारण तो तरुण आहे, तो तरुण जाईल आणि तरुण जाईल एवढंच नाही तर सगळ्यांना तारून सुद्धा घेऊन जाईल. महाराजांनी इतर कोणाचं वर्णन केलं. ज्ञानोबारायांनी जर 90व्या वर्षी समाधी घेतली असती काही विशेष वाटलं नसतं. भगतसिंगांनी जर 70व्या वर्षी फाशीवर गेले असते काही विशेष वाटलं नसतं. पण ऐका अगदी तारुण्यामध्ये लग्न करायचं वय, संसार थाटायचं वय, त्या वयामध्ये
भगतसिंगांनी फासावर गेले आणि तेही रडत रडत नाही, ते हसत हसत गेले. विनायक दामोदर सावरकर यांना फाशीवर द्यायचं होतं, काळ्या पाण्यात सजा झाली, नंतर पुन्हा इंग्रजांनी फासावर द्यायचं ठरलं. आणि शेवटची इच्छा काय? ते म्हटले मला शेवटची इच्छा एकच आहे, फक्त दाढी कटिंग करू द्या आणि एकदा चांगला चेहरा धुवू द्या. अरे मरायची पाळी आली आणि दाढी कटिंग करतो. ते म्हटले दाढी कटिंग करू द्या, माझी शेवटची इच्छा आहे ती. आणि मग फासावर जायच्या अगोदर विचारलं त्या इंग्रज सरकाराने, लोक खायला मागतात, लोक प्यायला मागतात, दुसरी काही इच्छा प्रकट करतात, तुमची अशी काय इच्छा झाली? ते म्हटले मी तरुण आहे, आणि तरुण आहे त्यातल्या त्यात रंगाने रूपाने सुंदर आहे, आणि भारत मातेच्या चरणी या देहरूपी फूल मला आज अर्पण करायचं आहे. आणि हे फूल असं टवटवीत दिसलं पाहिजे, नाही तर माझी भारत माता नाराज होईल. वाह, आता खरी भारत माता नाराज होईल. एवढ्या उशिरा चला ध्यानात आलं तुमचं, हे बरं झालं. भारत मातेला अर्पण करायचं ना, मग हे टवटवीतच फुल. त्याकरता कुठलाही उत्सव देशाला अर्पण करायचं, ते टवटवीतच फुल पाहिजे. कोमेज दिलं फुल देवाला चालणार नाही, ते बाकी इतर ठिकाणी चालू शकते. तसं हे उत्सव करायचे असतील, फक्त काय करायचं, तरुणांची शक्ती आणि म्हाताऱ्या माणसांची युक्ती हे ज्या वेळेला एका ठिकाणी येते तेव्हा असा भव्य कार्यक्रम सुरू होतो. आणि अशा या उत्सवामध्ये माझ्याकडे कीर्तनाची सेवा, प्रारंभिक प्रासंगिक चिंतन आपण मांडलं. धर्मनाथाची बीज होती, म्हटलं झाला धर्मनाथाबद्दल काहीतरी सांगू. एकाने बिल्डिंग बांधली, कर्ज काढलं, मोठा बंगला बांधला, आणि मग बुंदीची पंगत, सगळं गाव जेवायला, आणि मग वारकरी बी गेले बा जेवायला. ते म्हणे का रे एवढं घर बांधलं चांगलं, तुझे बाबा कीर्तनात यायचे. मग परंपरा, आता अन्नदान झालं, रात्री ज्ञानदान ठेव. ते म्हणे आता एक काम करा, माझ्या मागे गडबड आहे, तुम्हीच सांगा काय करायचं ते, कोणाची साऊंड सांगायची सांगा, टाळकरी सांगा, आपले काही कोणतं गाव ते माटर गावचे सांगा, काही इकडचे बेलाडचे सांगा, काही आजूबाजूचे, काही निमगावातली येतील. आणि मग काय करा, तुम्हीच सांगा ते, हे पैसे सांगा किती लागतात ते. मग घर मालकाने सांगितलं, यांना अथॉरिटी दिली, हे जुने वारकरी, यांनी सांगितलं कीर्तनगार. आता कीर्तन झालं सुरू, कीर्तन सुरू झालं, आणि मग घर मालक एवढी काडी घेऊन मंडपाच्या आजूबाजूने फिरे. काय कारण असेल बरं त्याचं? आता ते वास्तुशांतीचं कीर्तन, त्याला अभंग कोणता पाहिजे होता? संत कृपा झाली इमारत फळाली. किमान त्या माणसाने एवढं काम केलं, त्याला त्याच्या त्या कामाचं काहीतरी श्रेय चांगलं वाटलं पाहिजे. किंवा जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेच करी. आता हे बाबा जुने वारकरी, याने अभंग घेतला, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. घर मालक एवढे काडी घेऊन मंडपाच्या आजूबाजून फिरे. महाराज म्हणे कोणाला पाहता? ते म्हणे तुम्ही चाल द्या महाराज, तुमचा आपला काही संबंध नाही. अरे पण मग कोणाला पाहता? ते म्हणे तुमचा माझा काही संबंध नाही, तुम्ही तुमचं काम करा. मग पाहता कोणाला? ते म्हणे तुम्हाला ज्यानं तारीख दिली. आता मला तारीख दिलेली आहे सागर दांडगे. कुठे आहे सागर दांडगे? आणि विनायक महाराज सातव. या दोन जणांचा मला त्या दिवशी फोन आला होता. आता माझं काही कमी जास्त झालं आणि चुकलं तर ते तुम्ही दोन जणाला भेटा, असा विषय. म्हणून प्रासंगिक महत्वाचा असते. कीर्तनकार किती टाइम बोलला याला काही महत्व नाही, तो त्या प्रसंगाचा अनुरूप काय बोलला हे फार महत्वाचं. नाही तर मग ते वेगळंच हे वेगळंच. आणि मी मुक्ताबाईच्या फळावरचा एक छोटासा वारकरी आहे, पण जे प्रासंगिक आहे त्या प्रसंगाला अनुरूप थोडस चिंतन करून यायचं आणि त्या संदर्भाने दोन शब्द बोलायचे. विठाला विठाला कुंडलिक वरदा ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, नवनाथ महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. या संबंधाने जगद्गुरु संत श्री तुकोबारा यांचा अभंग तुकाराम महाराज या अभंगातून देव प्राप्तीची 5 साधनं आपल्याला सांगतात.
मग का हो देव प्राप्त करायचा एक, किती आहे देव? एक. मग एक देव प्राप्त करायचा आणि साधन किती? 5. मग जे मोठं असते किंवा व्यापक असते, देव किती मोठा आहे? तुम्ही आता चटईवर बस, चटई कशावर टाकलेली आहे? जमिनीवर. या जमिनीपेक्षा पाणी व्यापक आहे. किती टक्के जमीन आहे? 75% हे की नाही? 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. त्याची टक्केवारी जेवढी आहे तेवढीच आहे. मी शाळेत होतो तेव्हापासून, आता वाढली असेल तर मला माहिती नाही, कारण मला शाळा सोडून 20 वर्ष झाली. हो हुकलं नाही, मला वाटलं मला मला असलं. आता मी दिसतोच तसा. ऐका काय चाललं होतं आपलं कीर्तन. देव प्राप्त करायचं एक, मग पृथ्वी पेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे म्हणजे मोठा आहे, आणि वायूपेक्षाही आकाश मोठा आहे. पण आकाशापेक्षाही जगात एक गोष्ट मोठी आहे. सांगा कोणाला माहिती आहे का? तुला जर माहिती आहे म्हणा तर म्हणजे आम्हाला जर विचारतो तर तुला कशाला बोलवलं, हे की नाही? आता ऐका, सगळ्यांच्या अगदी सरळ सरळ पाठ आहे ते. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, ओ गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. देव पुसे निवृत्ती काळ, देव पूजे निवृत्तीची काळ, देव पुसे निवृत्ती काळ, देव पूजे निवृत्तीची काळ. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ओ गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. काय गगनापेक्षा मोठं? गगनाहुनी वाढ नाम आहे. कीर्तन म्हणजे फक्त प्रमाणे वेल्डिंग करणं आहे. ते सगळं मटेरियल तयारच आहे गाथ्यात, ज्ञानेश्वरीत. फक्त ते आपल्या बुद्धीने बरोबर त्या अभंगाला अनुरूप जोडायचं, झालं कीर्तन. म्हणजे माझा पूर्ण मूड खराब करायचा असं नक्की ठरलेलं आहे. ऐका, हा काय शांत बसले बरोबर, क्या बात आहे. ऐका, पण माझं नाव सदानंद आहे. मी काही जरी झालं तरी कीर्तन करणार म्हणजे कीर्तन करणार. माझ्या नावातच आनंद आहे. ऐका, गगनाहुनी वाढ नाम आहे. जर देवाचं नाव आकाशापेक्षा मोठं आहे, मग देव केवढा मोठा असेल? एवढा मोठा देव आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीची साधनं जास्त आहे. तुम्ही नांदुऱ्याच्या बस स्टँडला उभे झाले तर नांदुऱ्यावरून आपल्या जळगाव जामोद जायला गाडी जास्त आहे का आपल्या गावात यायला गाडी जास्त आहे? हे तर सोपं आहे की नाही? जळगाव जामोद जायला गाड्या काय जास्त आहे? कारण ते व्याप्तीच्या दृष्टीनं शहर मोठं आहे आपल्या गावापेक्षा. तसं देव प्राप्तीच्या एका साधनात सुद्धा देवाची प्राप्ती झाली असती. पण तुकाराम महाराज म्हणतात, तो देव मोठा एवढा प्रभू भावे, जेने संपुष्टी राहावे. तो एवढा मोठा भगवान, एवढा प्रभू, एवढा म्हणजे त्याचं गणितच नाही. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धेंडे. तो अनंत ब्रह्मांडाचा धनी आहे. एवढा मोठा भगवान, त्याला जर प्राप्त करायचं तर त्याला एकन दोन साधनं सांगून जमणार नाही. म्हणून देवाच्या प्राप्तीची 5 साधनं. किती? 5. हे एक कारण. आणि सांगणाऱ्याचं अंतकरण मोठं आहे. कोणीही आपल्या बरोबरीत यावं हे सर्वांना वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. मुलगा सुद्धा बापाच्या बरोबरीत यावा हे बापाला वाटत नाही. मुलगा जर एखादी गोष्ट चांगली सांगायला लागला तर बाप म्हणतो, हे बाय गड्या, तू कितीही शहाणा झाला
तर तरी बी मी कोण आहे तुझा? मी तुझा बाप आहे आणि माझ्या पुढे जास्त रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लागते. ते रिश्ते में आहे म्हणजे आहेच ते, त्याच्यात काय शंका आहे? वा, ते बापाला सुद्धा मुलगा आपल्या बरोबरीत यावा हे वाटत नाही. ते कहोड नावाचे ऋषी होते, ते विद्यार्थ्यांना वेद शिकवायचे, संस्कृत श्लोक. मग त्यांची सौभाग्यवती गरोदर असताना त्या मंत्राचा परिणाम त्या गर्भावर झाला. यांचं मंत्र सांगता सांगता एक मंत्र चुकला आणि ते गर्भातून लेकरू बोललं. बाबा ते मंत्र चुकला तुमचा. बापाला आनंद पाहिजे होता की नाही, बाबा माझं बाळ जन्माला येण्याच्या अगोदर एवढं हुशार. जन्माला आल्यावर काय देशाचा पंतप्रधान होतो का काय? बापाला राग आनंद वाटायला पाहिजे होता ना. विकास महाराज राग आला, राग. खरे अजून जन्माला आला नाही बापाच्या खोड्या काढतो. 8 ठिकाणी वाकडा होशील, 8. ते बाळ जन्माला आलं त्याचं नाव अष्टावक्र महामुनी, ते 8 ठिकाणी वाकडं झाला. असं म्हणजे मुलगा बापाच्या बरोबरीत यावा हे बापाला सुद्धा वाटत नाही. जगात कुणीही आपल्या बरोबरीला यावं हे कुणालाही वाटत नाही, पण कुणालाच वाटत नाही असं नाही. काही माणसं आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे, काही वडापाव मध्ये प्रसिद्ध आहे, काही चिवड्यात प्रसिद्ध आहे. आपण एखाद्या हॉटेलवाल्याचं उदाहरण घ्या. आम्ही एका हॉटेलला, नारायण महाराज, आम्ही गुजरातला चाललो होतो. ते अमृत तुल्लेला चहा पिलो. त्याला विचारलं, म्हटलं माझ्या भावाला मला हॉटेल टाकून द्यायची, ती रेसिपी सांगा. ते म्हणे महाराज तुम्ही इथं कार्यक्रमाला किती दिवस आहे? म्हटलं 7 दिवस. मग दररोज आपल्या हॉटेलात चहा प्यायला या म्हणे, पण ते विचारू नका रेसिपी. अरे सामान्य चहाची रेसिपी कोणी सांगायला तयार नाही. गावात नेमका पावसाळा सुरू झाला, ह्या मायमावल्या शेतात काम करायला जातात आणि पहिला पाऊस पडला की जमिनीची वाफ वरून थंड आणि मग ते जमिनीत होतं गरम आणि एक प्राणी त्यावेळेला जास्त निघतो. काय म्हणतात त्याला? विंचू. विंचू विंचू त्या ढेकळाखाली आपल्याला राहतो पांढरा. तुम्ही जशा वावरातच जात नाही असे पोरले माझ्याकडे. अरे वा, जसं मी दुसऱ्या प्रांतातून आलो असे. अरे हे तर काही दुसऱ्या प्रांतातलं सांगतोय मी, हे तर आपल्या जीवनातली उदाहरण आहे ना. तो विंचू जर चावला तर विंचू उतरवण्याचे मंत्र कमी लोकांकडे. हे उलट्या कामाला जास्त जोर आहे आपल्या लोकांना, चढवण्याचे मंत्र. मग त्या एखादा माणूस 90 वर्षाचा, त्याचे मंत्र, बाबा हे मंत्र तुमच्या सोबतच जातील. मग कुणाला तरी शिकवून द्या. बाबा म्हणे हो हो काही अडचण नाही, शिकवू. आणि शिकवताच ते म्हातारं मी आलो. मी लहानपणी मला मृदंग शिकायची इच्छा होती. मग ते लहानपणी पडलो झाडावून, ते मनगट मोडलं होतं, ते जुडलं चांगलं. आता काही अडचण नाही, खूप दिवसाची गोष्ट. म्हटलं आपल्याला मग ते मृदंग शिकायची इच्छा अपूर्णच राहिली. मृदंग शिकायची इच्छा अपूर्ण राहिली. मग गावात एक बाबा होते तबला वाजवणारे जुने. म्हटलं आबा मला की नाही तुम्ही फक्त लावणं शिकवून द्या, हे स्वरात लावता आलं पाहिजे बस. बाबा ते काय अवघड गोष्ट आहे? म्हणजे सोपी गोष्ट आहे. नेमकं पखवाज लावायचा. मी त्या लावणं शिकाय करता पखवाज डोक्यावर, ते तबला दोन्ही हातात घेऊन, ताकद नव्हती तरी घेऊन जायचं. नेमकं ते पखवाज लावायची, तबला लावायची वेळ आली की म्हातारा काय म्हणे, बाबू ड्रायव्हर कणिक घेऊन ये. मी कणिक आणायला गेलो की याचं भजन सुरू. तोपर्यंत तबला लावला बी आणि भजन सुरू झालं. ते मरून गेले. मला अजून पखवाज लावता येत नाही. मी शिकलोच नाही ती गोष्ट. मला स्वर ताल कळतो, कारण ताल आणि स्वर तुमच्या परिसरातले हरिभाऊ महाराज होते. त्यांनी टाळ मारला होता माझ्या डोक्यात. एकच टाळ चुकला होता, ते माझा ताल हुकला नाही, त्याचा प्रसाद आहे तुम्हाला. अरे असा टाळ वाजवत असता का? मारला बुड्यान टाळ. खेडला सप्तावर होते ते. अरे बाप, त्याचा प्रसाद आहे तुम्हाला, म्हणून ताल हुकत नाही. किती बी पट्ट्या पखवाच्या पोचतात असू द्या, ताल हुकणार नाही, स्वर जाणार नाही. एखाद्या वेळेस स्वर जाईल पण तालात नाही जाणार. आणि ते स्वर ताल जायलाच नको कीर्तन करायचं. ऐका, आपला विषय हा चालला किंवा देव प्राप्त करायचा. जगात कुणी आपल्या बरोबरला यावं हे कुणाला वाटत नाही, कुणालाच वाटत असं नाही. एक साधूचा वर्ग आहे, त्यांना एक वाटतं की हे सगळे जगातले लोक आपण ज्या स्थितीला पोहोचलो त्या स्थितीला यायला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सारख्या साधूचं अंतकरण मोठं. भारत माझा देश आहे हे फक्त आपल्या पुरतं मर्यादित आहे.
पण ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबाराय म्हणतात नुसता भारत माझा देश आहे असं नाही, हे विश्वचे माझे घर, वसुधैव कुटुंबकमची परंपरा आहे आमची. आणि अशा देशात आपण जन्माला आलो. आणि तुकोबाराय म्हणतात असा तो देव प्राप्त करायचा आहे. म्हणून त्या देवाच्या प्राप्तीचं साधन महाराजांनी 5 साधनं सांगितली. त्या 5 साधनापैकी पहिलं साधन अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता. शुद्ध करो नियाजिता, शुद्ध करो नियाजिता. प्राप्त करायचा जो देव आहे तो एक आहे. त्याच्या प्राप्तीची साधनं 5 का, तर देव मोठा आहे म्हणून साधनं जास्त, आणि सांगणाऱ्याचं अंतकरण मोठं आहे म्हणून साधनं जास्त. एखाद्या घरी जर कोणी जेवायला येत असलं आणि त्या घर मालकीन बाईला जर वाटलं की बा आपल्या घरी येणारा प्रत्येक माणूस, जेवढी मंडळी येणार आहे तेवढी प्रत्येक जण पोटभर जेवून गेला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. ते बाई सुग्रण पाहिजे, ते वाढायला उदार पाहिजे. उदार नाही, उदार म्हणजे मोठ्या मनाची. प्रातस्मरणीय रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे सुग्रण बाई कोण? जिला कडू कारलं गोड करता येते आणि पुरणाची पोळी पुरण बाहेर न निघता करता येते. आता ती पोळी आहे का पोळा आहे त्याचाच पत्ता लागत नाही. तिला म्हणायचं सुग्रण बाई. आपल्या मावल्या तर इतक्या भारी त्या गोड भोपळ्याची भाजी कडू करायला बसल्या. अन्नदाता सुखी बाबा. आज फार जेवण भारी झालं पण ते आहे त्या परिस्थितीमध्ये अगदी. मग ती सुग्रणबाई काय करते, 4-5 भाज्या करून ठेवते. कारण आता जगातला असा कोणताच माणूस नाही की तो पूर्ण निरोगी आहे. कोणाला वांग चालत नाही, कोणाला तिखट चालत नाही, कोणाला लसण चालत नाही, कोणाला कांदा चालत नाही. तुम्ही पंक्तीत वाढायला जा, कोणाला मीठ चालत नाही, कोणाला साखर चालत नाही. असे प्रत्येक माणूस आजारी आहे की नाही, फक्त ते आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाला काहीतरी गडबड आहे. मग ती सुग्रणबाई काय करते की तिला वाटते आपल्या घरून कोणीच उपाशी जाऊ नये, पोटभर जेवून गेलं. मग ती 4-5 भाज्या करून ठेवते. हे चालत नाही का, मग हे खा. ते चालत नाही का, ते खा. कारलं चालत नाही का, मग हे दुसरी भाजी खा. वांग्याची भाजी चालत नाही का, मग कोबीची भाजी. फुलगोबी चालत नाही का, मग पत्ता गोबी खा. पण आमच्या घरून पोटभरच जेवून जा, असं तिचा काय असतो उद्देश. तसं देवाच्या प्राप्तीची एवढी साधनं का सांगितली बाबा रे? हे बा तुम्ही काय करा, भावनेनं देवाचं भजन करा. हे नशीन जमत का, मग दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका. हे बी देवाच्याच प्राप्तीचं साधन आहे. ते नाही जमणार का तुम्हाला, मग एखाद्या साधूच्या चरणावर नतमस्तक व्हा. हेही देवाच्या प्राप्तीचं साधन आहे.
नाही जमत का मग चांगली वाणी बोला, हे देवाच्या प्राप्तीचं साधन आहे. नाही जमत का चालता चालता कुठेतरी पानपोई लावा, परोपकार करा, हे देवाच्या प्राप्तीचं साधन आहे. याला काय म्हणतात? हे सुगरणबाईचं लक्षण आणि मोठ्या माणसाच्या, मोठ्या अंतकरणाच्या माणसाचं हे लक्षण आहे. हे कारण आहे. म्हणून तुकोबारांनी साधन काय सांगितली? 5. ठीक आहे. मग आम्हाला देव प्राप्तीची गरज काय? महाराज म्हणतात देव प्राप्तीची गरज असो का नसो. आज मी एका मोठ्या रामायणाचार्य महाराजांची वाणीतून ऐकलं, किंवा तुम्हाला बाकी काही असो का नसो, पण 2 गोष्टी पाहिजे. चेहऱ्यावर आनंद पाहिजे आणि घरात सुख संपत्ती पाहिजे. मग आनंद जर पाहिजे तर आनंद हे देवाचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मग आनंद हे रामाचं स्वरूप आहे. आनंद हे आनंदाचं स्वरूप आहे राम. मग आनंद पाहिजे असेल तर कृष्णाचं भजन करा, नाही तर रामाचं भजन करा. आणि सुख पाहिजे असेल, समृद्धी पाहिजे असेल तर सीतेचं भजन करा. म्हणून सीताराम हरे सीताराम हरे, जय जय प्रभु दीन दयाल हरे, गोविंद हरे गोपाल हरे, जय जय प्रभु दीन दयाल हरे, जय कौशल्या के सुत राम हरे, जय सीता के पति राम हरे, गोविंद हरे गोपाल हरे, जय जय प्रभु दीन दयाल हरे, जय मातु यशोदा के लाल हरे, जय ग्वालों के प्रिय बाल हरे, गोविंद हरे गोपाल हरे, जय जय प्रभु दीन दयाल हरे. सुख आणि समृद्धी शांती पाहिजे, ती देवाशिवाय कुठंच मिळणार नाही. तुम्ही संसारात ती मिळवायचा प्रयत्न करता, संसारात तर सुख नाही आणि शांती नाही, आनंद नाही. शांती नावाची बायको एखाद्या वेळेला भेटेल, ती बी शांतता ठेवली तर बरं, नाही तर त्यांच्याच घरी जास्त भांडण. का हो, कोण भांडूर आला म्हणे? शांताराम हे नावाचा काही एकदम नाराज कोण आहे म्हणे? सदानंद. वा रे सदानंद. असं काही चालणार नाही. सुख पाहिजे का? महाराज म्हणतात संसारात तर नाहीच नाही. आम्हाला बरीच माणसं घरी नेतात, बाबा हे वैभव मी एकट्यानं तयार केलं. हे लय लोकांना ते आपलं मोठेपण दाखवायची सवय, आणि मग ते नातू खेळत राहतात. तो नेमका शाळेतून आला नातू, हे बा महाराज आम्ही निघालो घरातून, वेगळं काहीच नव्हतं बा. 10 बाय 10ची धाबं होतं, धबधब माती गाळायची, पाणी आलं की पाणी पडायचं, अशी टोपले लावायचो आम्ही, असं सांगता की जुने माणसं. आणि ते पण हे बा देवाची कृपा, असं मस्त दोघं नवरा बायकोनं खांद्याला खांदा लावून प्रपंच केला, खूप धावपळ केली आणि हे उभं केलं एकट्यानं एवढं. याच्यात माझ्या बापाचं काहीच नाही. म्हटलं तू तर तुझ्या बापाचा आहे ना. ह्याच्यात याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? बर मग महाराज हे सगळं मी एकट्यानं उभं केलं, आणि मी आहे म्हणून हे जीव, हे सगळे नातू पण तू हे ना, हे सगळं घर चटणी भाकर खाते. तेवढ्यात तो नातू आला म्हणे, महाराज आमचा आबा म्हणते ना, हे खरीच गोष्ट आहे. म्हटलं कसं काय रे? हे जिवंत आहे म्हणून आम्ही चटणी भाकर खातो म्हणे. इतके पैसे आहे म्हणे आमच्या घरात. जाऊ दे बा, चोर येतात तुमच्या गावात. आल्याच माहिती मिळाली बरं. आलते रात्री, हा ते कोणाच्या सीसीटीव्हीत दिसले म्हणे. मी नव्हतो बरं, मी आजच आलो बाबा, नाही तर व्हायची पंचायत. काय चाललं होतं आपलं? हा हे मी जिवंत आहे म्हणून चटणी भाकर खाता. तो नातू म्हणे इतके पैसे आहे म्हणे, म्हाताऱ्यानं कमवून ठेल, पण असं नागासारखा त्या पेटीवर बसला. 1 रुपया देत नाही म्हणे. तुम्ही महाराज यांना मोरू द्या म्हणे, आम्ही दररोज श्रीखंड पुरी गुलाबजाम काय काय नाही ते खाऊ म्हणे दररोज. कसं मस्त वाटलं असेल त्या आबाला. तुम्ही संसारात एक दिवस असा पश्चातापच निर्माण होईल, आणि प्रपंचात पश्चाताप आणि परमार्थ जर केला तर काय होईल माहितीये? कवतुक वाटे झाली यावेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे.
कवतुक वाटे झाली यावीचाचे. महाराज म्हणतात सुख जर पाहिजे तर मग तिने विन जीवा आपला तो एक देव करून घ्यावा. आपला तो एक आपला तो एक देव करून घ्यावा. आपला तो एक देव करून घ्यावा. दुखाची जाणीची माईच्या दुखाची जाणीची देवा करून घ्यावा. तो एक देवा करून घ्यावा. तो एक देवा करून घ्यावा. आपुला तो एक देवा करून घ्यावा. याच्याशिवाय देवा सुख मिळणार. म्हणून महाराज म्हणतात तिने बिन जीवा सुख नाही. उर्मिला आणि सीता, उर्मिला लक्ष्मणाची पत्नी, सीता रामाची पत्नी, या दोघींची मुलाखत घेऊ आपण 2 मिनिटं. सीतामाई वनवासात होत्या पंचवटीमध्ये. आई साहेब तुम्हाला प्यायला पाणी चांगलं नाही, बसायला चांगली जागा नाही, राहायला चांगलं घर नाही, जंगलात तुम्ही वस्त्र अलंकार चांगले नाही, तुमचं काय मत आहे, तुम्ही आता कशा आहात? सीतामाई म्हटल्या जगात माझ्यासारखी सुखी स्त्री आता या क्षणाला दुसरी कोणीच नाही. मग एवढी जंगलात असूनही सुखी का होती? कारण तिथे रामाच्या जवळ होती. उर्मिला सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या, पण तरी उर्मिला म्हटली माझ्यासारखी दुर्भागी दुःखी स्त्री या जगात दुसरी कोणी नाही. का तर अयोध्येत सगळं आहे पण कोण नाही, राम नाही. म्हणजे लक्ष्मण तर पती होतेच, पण माझा सांगण्याचा भाव आहे किंवा राम शब्द अर्थात देव. जिथे देव आहे तिथे सुख आहे. सीता अरण्यात होती पण सुखी होती का तर रामाच्या जवळ होती. आणि अयोध्येतले सगळे लोक घरी होते, अयोध्येत सगळ्या गोष्टी होत्या, पण अयोध्या दुःखी होती का तर राम तिथे नव्हता. याचा अर्थ जिथे देव आहे तिथे सुख आहे. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध अंतकरणाने भगवंताचं भजन करा. भावना भाव हाच देवाच्या प्राप्तीचं महत्वाचं साधन आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपया शपुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. आम्ही गजानन महाराजांचं मंदिर बांधलं आमच्या गावात. आता 17 नोव्हेंबरला त्याची स्थापना झाली. ते मंदिराकरता जागा ओपन स्पेसची मिळाली. मग तिथे सगळं ते आता श्रमदानातून करायचं होतं. मग एवढा मोठा दगड होता, तो काही केला फुटेना. आम्ही 8 दिवस दणके घेतले. कोणी घनाने फोड, कोणी कशाने फोड, कोणी कशाने फोड, काही मेळ लागे ना त्या दगडाचा. जेसीबी त्याच्यात जात नव्हतं त्या कंपाऊंड मध्ये, उचलून बाजूला फेक. मग तो तिथेच फोडायचा. एवढा मोठा टोळ होता. आम्ही घनाने याने मारदान का त्याने मारदान का, चांगले चांगले पहिलवान थकले. आणि मग त्याच रस्त्याने आमच्या थडाचा एक वडर दगड फोडणारी ती वडर समाजाची माणसं ते चालले रस्त्यानं. अरे म्हटलं शिवभाऊ बरं आले तुम्ही इकडे, या या हे एवढं द्यावर आमचं एवढं फोडून. त्याच्याजवळ ते सुतकी नावाचं एक हे असते हत्यार, घनच असतं तर पण त्याला पुढून चिप असते. मग तो माझ्याजवळ आला. म्हटलं भाऊ आम्ही 8 दिवस झाले दणके घेतो, एका कीर्तन करणार का महाराज? म्हटलं तो बी भेटला आता घे, जो भेटला तो हातच धुवून घेतो आमच्यावर. मग ते कीर्तनात सापडो का बाहेर सापडो, ते का कीर्तन करणार का महाराज? म्हटलं भाऊ कीर्तन करणं बी एवढं सोपं नाही. ही इतकी पब्लिक इतका टाइम बसवणं हा कोणाच्या बी बच्चा रोग नाही. आणि लोक लगेच रिस्पॉन्स देतात, त्यांचे चेहरे लगेच समजतात कीर्तन कसं चाललं. असं करतात ते खालून विठाला 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 विठाला
भावे न देवम. तो आला, तो म्हणे, तो आला. म्हटलं जाऊ द्या, ते काही असू द्या, तर तुम्ही तेवढं दगड फोडून द्या. तो ती सुतकी घेतली, त्या दगडाच्या चार बाजून असं फिरला, आणि अशी ती सुतकी वर केली आणि एक रट्टा मारला. इतक्या जोरात मारला, एक रट्टा मारला त्या दगडावर. तर जो दगड आमच्या ज्यानं 8 दिवस खिलची सुद्धा उडली नाही बा, राधेश्याम महाराज, हरिओम महाराज, तो दगड डायरेक्ट फुटला वा. तुम्हाला भेटीनच मी कीर्तन झाल्यावर. त्याला माझा धंदा देतो दररोज सीताराम. कारण म्हटलं का हो तुम्ही, म्हणे महाराज हे घन तुम्ही दररोज मारत होते, पण हे म्हटलं आता पैसे किती झाले ते सांगा. ते म्हणे पैसे 300 रुपये झाले. म्हटलं का रे, एकच टोला मारला ना तुला? ते म्हणे टोला मारायचे पैसे नाही, ते कुठे मारा त्याचे पैसे आहे म्हणे. तसं वर्म त्याने एका रट्ट्यात तो दगड फोडला की नाही, तसं भक्तीचं काय वर्म आहे देवाच्या प्राप्तीचं. महाराज म्हणतात वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. त्याचं वर्म आहे ना, म्हणून भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त. हेच देवाच्या प्राप्तीचं साधन आहे. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपा. विठोबा रखुमा कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री आदि शक्ती मुक्ताबाई नमः पार्वती पते हर हर महादेव. 10 वाजले, 8:30 ते 10:30 काय जास्त झालं? जास्त झालं. भावी गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध अंतःकरणाने देवाचं भजन करा. ठीक आहे महाराज. आणखी एखादं साधन. महाराज म्हणतात दुसऱ्याचे गुणदोष पाहायचे नाही. अनेकांची कानी गुणदोष मना नानी. एक माणूस समुद्राच्या काठावर गेला. हे समंदर कितना पानी है तुझमें लेकिन खारा नहीं होता तो कितना अच्छा होता. तिकडून आला. ते कोकिळ पक्षी गायन करत होता, कोकिळाचं सुंदर गाणं. आणि मग ते कोकिळाला म्हणे, ए कोयल इतनी सुंदर गाती है लेकिन काली नहीं होती तो कितना अच्छा होता. ते कुंडीत गुलाबाचं फुल उगलेलं एवढं झाड, त्याला एवढंसं फुल. ते कुंडी जवळ गेला, म्हणे हे गुलाब तू इतना सुंदर है लेकिन काटे नहीं होते तो कितना अच्छा होता. आणि मग हाच पडला एक दिवस आजारी, खोड्या काढणारा. आणि मग समुद्र, गुलाबाचं फूल आणि ते कोकिळ पक्षी याच्या घरी आले. हे नादान इंसान, कितना प्यारा तुझे रब ने बनाया. अरे इतकं चांगलं देवानं बनवलं तुला. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. हो आता याच्यात थोडे बदल करू आपण. कि औट हात का मानव देह प्रभु राम ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कि भज मन गोविंदा, हे भज मन गोविंदा, कि भज मन गोविंदा.
भज मन गोविंदा. इथपर्यंत जाऊन पोचलो पाहिजे. मग टाळ्या वाजता. एवढ हात का मानव देह इंसान. अरे एवढं सुंदर तुला देह बनवला. तुझा जन्म काय नुसतं खोड्या काढायचं, याचा गुण त्याचा दोष. हे नादान इंसान, तुझे इतना सुंदर बनवाया भगवान ने, लेकिन किसी के दोष देखने की अगर आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. महाराज म्हटले म्हणून अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. दुसऱ्याचे गुणदोष न पाहणं हेही देवाच्या प्राप्तीचं साधन आहे. ठीक आहे महाराज, आणखी एखादं साधन. महाराज म्हणतात तुमच्या प्रारब्ध वशामध्ये जर एखादे संत भेटले, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा. मस्तक ठेगाना, मस्तक ठेगाना, मस्तक ठेगाना, मस्तक ठेगाना, साधूच्या चरणावर नतमस्तक होणे हे सुद्धा काय देवाच्या प्राप्तीचं एक साधन आहे. समुद्र, रामाला लंकेत जायचं होतं. सीतामाईचा शोध झाला आणि राम प्रभूला लंकेत जायचं. मग कसं जायचं? मग कोणी सांगितलं बा समुद्राची प्रार्थना करा. मग समुद्र देव 3 दिवसानं प्रगट झाले. अरे बाण उचलला रामाने, एका मिनिटात समुद्र पाणी आठवतील एवढं बाणात सामर्थ्य होतं. तेवढ्यात समुद्राची जलदेवता प्रगट झाली. म्हणे हे भगवान, आप अगर धनुष्य का बाण मारोगे तो ये सब जलचर प्राणी मर जाएंगे, तो ये कहाँ जाएंगे, तो दया के नाथ. अरे तुला समजत नाही म्हणे, एवढा जगाचा मालक लक्ष्मण खवळला. स्वयं सरकार तेरे यहाँ पर आए दरवाजे पर और तू भारी अहंकार से डल हो गया. नहीं स्वामी, आपके सामने क्या अहंकार चलेगा. पण एवढी काळजी करायचं कारण नाही. तुमच्याच टीम मध्ये 2 वानर आहे, नळ आणि नीळ. त्यांना शाप आहे किंवा ते जे टाकतील पाण्यात ते तरंगल. मग तुम्ही त्यांचं सहकार्य घ्या, ते 2 इंजिनियर जवळ घ्या आणि करा पुलाचं काम चालू. अरे वा, काय मस्त झालं कडे. मग ते नळ नीळ पुढे, अरे नळ निळा पुढे या. मग ते असे लाजत पुढे आले. अरे तुला हे येतं हे माहिती नाही. ते म्हणे विचारल्याशिवाय कसं काय सांगता. आपणच आपली पाठ चोपटा, आपणच आपला व्हिडिओ तयार करा, आपणच व्हायरल करा. आपणच ते काय पाठ थोपटायचे आपले. सध्या तसाच काळ आला बा. बर, मग रामप्रभू नळ निळाला बोलवलं. अरे चला तुमच्या हातून हे काम करायचं. मग देवाच्या कामात सहभागी झाले. ते देवाने त्यांना सहभागी करून घेतलं देवाच्या कामात. आणि ते काम सुरू झालं पुलाचं. आणि संध्याकाळपर्यंत काम चाललं. 400-500 फूट काम झालं पुलाचं. आणि मग संध्याकाळ झाली. आता थांबा, आता थोडं काम थांबा, उद्या करू बाकीचं. आणि मग सगळे वानर हजर होते, पण नळ नीळ गायब. ते एका झाडाखाली जाऊन पाण्यात पाय टाकून बसले होते. हनुमानजीने त्यांची चर्चा ऐकली. तो म्हणे, नळा काय रे निळा,
जर समजा आपण आज रामाच्या टीम मध्ये नसतो, मग फुलाचं काम कसं झालं असतं असं बऱ्याच नळांना वाटतं. हा, की मी जर नसतो तर हे कसं काय होईल. तू पहिले घरी जाय, हे लय जोरात काम होईल. इकडे असं हे फक्त नळनीळ रामायणातले जेवढं ध्यानात ठेवा. झालं पुलाचं काम. हनुमानजीने काय केलं, दुसऱ्या दिवशी त्यांना ते झोपेतून उठायच्या आत काम सुरू केलं. एका दगडावर रा, एका दगडावर मग, कि राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते. झालं, समुद्रावर पुलाचं काम सुरू झालं. आणि त्या कामामध्ये एक छोटा प्राणी रामाच्या कामात होता, त्याचं नाव खारुताई. म्हणजे खारुताई एवढी असते अशी हे ना, खडी एवढी असते ना, एवढं सगळंच प्राणी असतो. रस्त्यावर असा आडवा येतो तो, एकदम छान असतो प्राणी, 2 दात असे पुढे. मग ती खडी काय करायची, ती रामाच्या कामात. तुम्ही काम काय करता त्याही पेक्षा ते किती भावनेने करता हे महत्वाचं आहे. त्याच्यावर देवाचं लक्ष राहत. ती बारीक असो का मोठा असो. एका घराला आग लागली, त्या घराची आग विझवण्याकरता अख्खं गाव आलं पाटील भाऊ. आणि मग एक चिमणी काय करायची, ते नालीतलं पाणी घ्यायची चोचीत आणि त्या आगीवर टाकायची, कारण तिचं घरटं होतं त्याच्यात. ते एक शहाणा गेला, चष्मा असा वर केला, ए चिमणे बाजूला का ग, हे एवढा अग्निशामक दलाचा पाईपाचा फोर्स कमी पडला, आग विझत नाही, आणि तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का. ती म्हणे हे तुझं बरोबर आहे गाड्या, तू चष्मा पहिले बरोबर कर. तुझं बरोबर आहे म्हणणं, पण मी सांगते तुला, माझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझणार. पण एक दिवस एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी धामणगावकर महाराजांचं कीर्तन निमगावला राहील, त्या दिवशी बरोबर 10:30ला 5 कमी असताना महाराज हा विषय सांगतील. त्या दिवशी माझं नाव आग विझवणाऱ्याच्या यादीत येईल, लावणाऱ्याच्या नाही. मग आपलं नाव कोणत्या यादीत यायला पाहिजे, हा, आग लावणाऱ्याच आहे ना, शाबास. आग विझवणाऱ्याच्या यादीत यायला पाहिजे. ती खारुताई काय करायची, पाण्यात जायची, आपलं अंग ओलं करायची, आणि मग ते वाळूत ती अशी वाळूमध्ये अंग माखायची, आणि मग 2 दगडाच्या फटीमध्ये ती वाळू अंग झटकलं की टाकायची. त्याला वाटलं चला एवढंच रामाच्या कामाला सहकार. रामाचं लक्ष होतं, सगळ्या कामावर देवाचं लक्ष राहते. कोण कोण मंडपात येते, कोण कोण पाय लांबून बसलं, कोण डोळे लावले होते, कोण शेजाऱ्याच्या चिमटा खातला, कोण चटईच्या दोऱ्या काढल्या खाली बसल्या बसल्या. हे सगळं देवाचे लक्ष आहे त्याचं बारीक. खारुताईचं लक्ष, खारुताईवर लक्ष. दुसऱ्या दिवशी काय झालं, खारुताई चिरचिर करत होती. रामाने पाहिलं, डोळे बाहेर आलेले, कानातून रक्त आलं, ती मोरायला आली, आणि राम प्रभूने त्याला उचलून घेतलं. जगाच्या मालकाला जग हलवता येते, मग तिला जिवंत करता येत नाही. तिला हातावर घेतलं, तिच्या अंगावर हात फिरवला आणि तिच्या अंगावर पाणी शिंपडलं. ती जिवंत झाली. जगाच्या मालकाला सगळ्या प्राण्याची भाषा कळते. त्या खारूला विचारलं, का ग अशी अवस्था कोणी केली तुझी, तू माझ्या कामात सहकार्य करत होती, माझं लक्ष होतं तुझ्यावर. प्रभू आता एवढं मोठं काम आहे, एवढ्या मोठ्या कामात आता कुणाचा पाय पडला, कुणाचं लक्ष आहे, होतच राहतं म्हणे. नाही नाही तू सांग पहिले, त्याला आपण शिक्षा देऊ. एवढ्या छोट्याशा प्राण्याच्या अंगावर पाय दिला, त्याला लाज वाटली, कोण आहे तो. देवा जाऊ द्या, होतच राहतं म्हणे. इतने बडी देश में छोटी छोटी बातें होती. एवढेच येते कामामध्ये थोडा गडबड गोंधळ होतोच. मग काय करायचं, तू पहिले सांग कोणी तुझ्या अंगावर पाय दिला. ती म्हणे, देवा तुमचा परम भक्त पवन सुत भिनती हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन विनती बारंबार. राम प्रभू तर थंडी झाली. ते म्हणे, बाबा आता आपल्या पार्टीचा माणूस, त्यातले त्यात तो आतल्या गटातला कॅबिनेट, आता याला काय करायचं. पण तो दरबार रामाचा होता, तिथे सगळ्यांकरता सारखाच न्याय होता. ईडी लावायची का, मग सगळ्यावर लावायची. रामाचा दरबार. अरे वा,
बोलवा हनुमंताला. हनुमंताला बोलवलं, हे हनुमान हिच्या अंगावर पाय दिला तू म्हणे दिला. पडला असेल देवा, आता माफी करा, चूक झाली. कारो तू सांग म्हणे याला काय शिक्षा द्यायची. ते म्हणे कीर्तनकाराच्या गळ्यात जेवढा हार होता तेवढा हार आणा, आणि या गावातलं कोणी प्रतिष्ठित माणूस मोठा माणूस असेल याच्या मंडपात त्याला उठवा आणि हनुमंताचा तो हार घालून सत्कार करा. रामप्रभू म्हटले, का ग खारू, तुझं शरीर लहान तसं डोकं लहान तशी बुद्धी बी लहान, तुझ्या अंगावर पाय दिला आणि तू म्हणते त्याचा सत्कार करा. प्रभू तुम्ही जगाचे मालक आहात, तो योग्याच्या ध्यानात नाही, जपाच्या कॅमेऱ्यात सापडला नाही, त्या भगवंताने मला उचलून घेतलं, याचं एकमेव कारण हनुमंत रूपी संताचा पाय लागला, म्हणून मला तुम्ही रामाने उचलून घेतलं. म्हणून मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. आणि असं बोला की ऐसी वाणी बोलिये कि मन का पाखो और नको सुख मिले आप भी शीतल होय. महाराज मग बोला तर असं बोला की आपल्या बोलण्याची कोणीतरी वाट पाहिली पाहिजे. कावळ्याचं ओरडण आवडतं आपल्याला का कोकिळेचं गाणं आवडतं? कोकिळेचं गाणं. काय करते कोकिळा? तुमच्या खात्यावर पैसे टाकते. लाडक्या बहिणीचे पैसे कोकिळेनं टाकले. असं असं आहे का ते? का कावळा ओरडला की तुमच्या खात्यातले काही पैसे गायब होता? महाराज म्हटले, कागा किसका धन हरे कोकिल किसको देत, मीठी वाणी बोल कर जग अपनो कर लेत. कावळा काय कोणाचं धन हरतो? फक्त मिठी गोड वाणी. म्हणून महाराज म्हणतात चांगलं बोलायला काय, तैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळाची विरोधू वादू बळू प्राणिता पढाळू पासू चळू वर्मस्पर्शू. असं बोलायचं नाही. म्हणून सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे. महाराज विचिते वचन, चांगलं बोलणं हे सुद्धा. आता मी रामायण कथा करतोय एका ठिकाणी, तिथे जेवायला गेलो दुपारी. महाराज कसा झाला स्वयंपाक? म्हटलं मावशी तुमच्या हातात तर अन्न पूर्ण आहे, आणि तुम्हाला काय सांगायचं बाबा, काय देवाची कृपाच आहे. घरी बी असंच खाता का म्हणतो मी? म्हटलं नाही, घरी गवत खातो आम्ही. म्हणजे तुम्ही खाऊ घालता तवाच शाबास, गवत आणि भूस खातो म्हणजे तुरीचं. माय सगळ्या याच्यावर पाणी फिरवलं ना ते. म्हटलं पण जाऊ द्या, तुम्ही एवढा मोठा स्वयंपाक केला, इतक्या लोकांचा तुमचा घरचा प्रपंच सांभाळून, आणि एवढा स्वयंपाक केला, किती त्रास सहन केला. जाऊ द्या म्हणे महाराज, आमच्या वावरातलं लय मोठं खटला आहे म्हणे, 10-12 कुत्रे, आणि त्याची 10-12 कुत्र्याची भाकर टाकायची तशी बी मला सवयच आहे म्हणे. म्हणतो हो माय, तू काय मला कुत्रा समजती का काय? अरे 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 अरे, असं बोलायचं नाही. ऐसी वाणी बोली. महाराज म्हणतात वेचिते वचन ते राहे. ऐका गड्या, प्रपंचामध्ये धन कमवण्याच्या बाबतीत कोणी मागे राहायचं नाही. सगळ्यांनी कमवायचं, कोणीच मागे राहायचं नाही. जोडून या धन. पण ऐका, सरते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशू. आणि हे आपल्या जवळ जे धन आहे ते कुठेतरी परोपकारात वापरलं गेलं पाहिजे. मोठं धरण बांधलं. आता धरण तुमच्या जवळ फार मोठं झालं, जिगाव प्रकल्प. इकडे आहे का? इकडे मी हात करून राहिलो असं. इकडे आहे का? माफ करा, सॉरी. ते धरण झालं. मग धरणाला दरवाजा आहे की नाही? दरवाजा कशा करताय? धरण कशाला बांधलं? पाणी अडवायला. आणि दरवाजा कशा करता? पाणी सोडायला. पण ऐका, कशा करता येते? यदा कदाचित धरणात ओव्हरफ्लो झालं, पाणी फुल झालं, तर दरवाजा उघडून धरणाच्या भिंती वाचवता येतात. आणि जर दरवाजा नसला तर धरण फुल झालं म्हणजे कुकडून बी फुटीन. तसं आपल्या प्रपंचिक जीवनामध्ये जर आपण आपल्या धनाला दरवाजा नाही काढला तर मग धरण आपलं कुकडून बी फुटीन. जय गजानन. श्री गजानन. मग असं सुखा करतो पूर्वी प्रेम पोरं म्हणते आबा प्रसाद टाका. चला असेच हसत राहा. महाराज म्हणतात थोडा तरी आपल्या जीवनात परोपकार. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार.
फार तुका म्हणे 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 फार थोडा तरी परउपकार थोडा तरी परउपकार तुझ भावा हाय देव तुझ भावा हाय देव थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझ भावा हाय देव देव संगरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पावा तरी हा सुलभ पावा तुझ भावा हाय देव तुझ भावा हाय देव तरी हा तुला भाव तरी हा तुला तरी हा तुला भाव पाव तरी तरी हा तुला भाव पाव तरी हा तुला भाव पाव तुझा भाव हाय देव तुझा भाव हरिभक्तीपरायण विनायक महाराज सातव आणि दासगिरी महाराज आमचे यांनी तुमच्यासारख्या सोन्यासारख्या लोकांची भेट घालून दिली त्याबद्दल त्या दोघांनाही धन्यवाद. तुमचं सर्वांचं दर्शन घेऊन फार आनंद वाटला. तुम्हाला किती वाटला ते तुमची तुम्हाला माहिती, पण मला तरी तुम्हाला भेटून आनंद झाला. झालेली सेवा आई मुक्ताईच्या चरणी, सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी, श्री नवनाथ भगवंताच्या चरणी आणि तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ चैतन्य स्वरूपाने विराजमान परमपिता परमेश्वराच्या चरणी आजच्या सेवेला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.